तू ड्रायव्हर असताना भरपूर सारा अनुभव तुला आहे. पैऱ्यांसाठी भरपूर जणांचे पैरे तुटतात किंवा पैरे होतात, पण काय बोलशील याच्याविषयी? पैरे काय आता पैरे करतात ते फिक्स ठेवायला पाहिजे. आता अचानक मैदानात येऊन फसवायचा एखाद्याला, मग ते तसं हे जमत नाही. बरोबर. कारण तुमच्या अपेक्षेवर तो टेम्पो भाडा भरून येतोय मैदानात आणि त्याला मैदानात येऊन फसवणं ही चुकीची गोष्ट आहे. परंतु आपण आता किती बैल पलो तरी वरती आपण बिनजोर राहत नाही. बरोबर. कारण बघून राहतो आणि मग समजा आपण कोणावर चरवत नाही, कोणी आपल्याला चरवला मग त्याला खेळ केला जातो. बरोबर. आता ड्रायव्हर असताना कसं काही नियोजन कर, तुला गाड्या पलवायला लागतात, मग तुझ्या बैलाचा बिंजोरला नाव सुद्धा देतो तू. आता तुझ्यासोबत कधी झालाय का असं? माझ्यासोबत पण झालाय. आता आमचा मॅगी पळत होता ना, आम्हाला पैरा देत नव्हतं कोण, त्याच्यामुळे आम्ही तो सोन्या घेतला. सोन्या घेतल्यापासून आम्हाला पैऱ्यांची लाईन लागली. म्हणजे हारजीत होतं हारजीत होणार आहे. बरोबर. पण कोणावर असा चला याच्यावर चरवू असा नाही चरवत. म्हणजे सांगून हा सांगून आता यांना ड्रायव्हर नंतर कोणी विचारायला आला ना तर लावायची, आपण त्याच्यावर जाणून जावाचा चरवायची आशे नाही, दोस्तीपूर्वक खेळायचं. प्रेमाचे खेळ, हा प्रेमाचं. प्रेमाचं दोस्ती हा, बरोबर याच्यात काय प्रेमाचे खेळ खेळायचं. चीर करणं हे काय महत्वाचं नाहीये. हे आपण पहिला बरीचशी झाली. चिरून काय नाही. पहिल्या त्या साईडला तुम्ही समोर बघू शकता आपला सर्वांचा लाडका ड्रायव्हर आदेश ड्रायव्हर बामण डोंगरी यांचा मथुर बिंजोरच्या गुलालाचा मानकरी झालेला आपण विचारूया. आदेश काय सांगशील, कशी शर्यत जमली ती? जमली म्हणजे आम्ही बिंजोरला नाव दिला होता. बिंजोरला नाव दिला तर आम्हाला थोड्या टायमात आपला कांबटवाले जोड झाले, बटर आणि लादेन. ते अशी म्हणजे आमची मैत्रीपूर्ण शर्यत जमली. बरोबर आहे. आता तुझ्या बैलाची माहिती देणं, कारण पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर मुलाखत होते. माझा बैल म्हणजे आता आम्ही शर्ती केल्या 10-15 आतनच पळत होता. तर आता मी 4-5 शर्ती पब्लिकने केला त्याला. मग आज कुठल्या साईडनं पब्लिकला पळाला? डावाखान पब्लिकनं पळाला, डावाकान पब्लिकला पळाला. आणि याच्या सोबत कोण पळाला? जावल्याचा मारी, जावले गावचा मारी. आणि नियोजन कधी केला होता आणि तूच केला का नियोजन? नियोजन मीच केला. नियोजन आम्ही 3-4 अड्डे आधीच केला होता. एक चिंचवलीच्या अड्ड्यात पण आम्हाला जोडण्यात आला, नाव होता चिंचवलीच्या अड्ड्यात, तिथं पण जोडण्यात आला. मग आज आम्ही इथं आणली गाडी, इथं आम्हाला जोड झाला, मग आमची गाडी आज पळाली आणि गाडी एकदम अशी छान अशी गाडी पळाली. बरोबर. आणि ती गाडी पण छान पळत होती, तिच्याविषयी काय बोलशील? ती गाडी पण एकदम छान पळते. ती गाडी काय एकदम एक नंबरची गाडीच आहे. ती गाडी पण चांगली पळते. बरोबर. आता तुझ्या दावणीला हा जो मथुर आहे, या कुठून खरेदी केलेला आहे किंवा कोणाच्या माहितीनुसार घेतलाय बाई? हा पण संभाजीनगरवरून खरेदी केलता, निलेश राजपूत आणि सचिन राजपूत यांच्याकडनं. बरोबर. आता ड्रायव्हर असताना कसं काही नियोजन कर, तुला गाड्या पलवायला लागतात, मग तुझ्या बैलाचा बिंजोरला नाव सुद्धा देतो तू. मी घरनं नियोजन करतो, अड्ड्यात आल्यानंतर माझा भाऊ नियोजन करतो. बरोबर. दादा नियोजन करतो. हा, अड्ड्यात तो नियोजन करतो पूर्ण. बरोबर. नाव होता गार्गी कल्पेश नाव आणि बिंजोर नाव होता, त्याच्यावर त्याही फिरवली. बरोबर. बरोबर. आता पुन्हा एकदा तुझी गाडीच्या नावाने पळते, एकदा बाबाने सांगितले, तू सांग ना. आमची गाडी नाव बोलते आमच्या मुलीच्या नावाने गार्गी कल्पेश खोत बामण डोंगरी या नावाने गाडी पळते. आता दावणीला मथुरच आहे का, अजून कुठली बैल आहे? मथुरा आहे, तो सोने आहे काय ना, घरी 2 आहेत. घरी म्हणजे ही दावण तुझी आहे? हा, मॅगी हरण्या घरी आहे. 2 बैल घरी आहेत, ही 2 आहेत. ही 2 पालतात. आता त्यांचं पण झालं का गुलाल? मग नाही, त्याला पैरा नव्हता. घरची आणलेली मी गाडी, तर घरचीला नंतर कालोख झाला, मग कालोखाच्या मी पण बसत नाही, मग बैल पण पळवत नाही. बरोबर. कालोखाच्या एकदम अशी रिक्स घेतच नाही. बरोबर. आता तू ड्रायव्हर असताना भरपूर सारा अनुभव तुला आहे. पैऱ्यांसाठी भरपूर जणांचे पैरे तुटतात किंवा पैरे होतात, पण काय बोलशील याच्याविषयी? पैरे काय आता पैरे करतात ते फिक्स ठेवायला पाहिजे. आता अचानक मैदानात येऊन फसवायचा एखाद्याला, मग ते तसं हे जमत नाही. बरोबर. कारण तुमच्या अपेक्षेवर तो टेम्पो भाडा भरून येतोय मैदानात आणि त्याला मैदानात येऊन फसवणं ही चुकीची गोष्ट आहे. बरोबर. आता तुझ्यासोबत कधी झालाय का असं? माझ्यासोबत पण झालाय. आता आमचा मॅगी पळत होता ना, आम्हाला पैरा देत नव्हतं कोण, त्याच्यामुळे आम्ही तो सोन्या घेतला. सोन्या घेतल्यापासून आम्हाला पैऱ्यांची लाईन लागली. आता लाईन म्हणजे कसं, आता आमची घरचीच गाडी पळतय, पण आता प्रत्येक जण मागतय, त्याला नाराज नाही करत. बरोबर. कारण आमची बैल सर्वांना बैल देतो. वारून पळतात, पण तरी आम्ही बैल देतो, कारण आपल्याला तो मोठेपणा नको आहे. बरोबर. कारण आपली बैल जिंकली पाहिजे, फक्त यो आहे गुलालाचा केला. गुलालाचा. न प्रत्येकाला आपण आता आपली बैल वारून पळून सुद्धा आपण दुसऱ्याला देतो. बरोबर. आता कारण का आपण तो गर्व करत नाही. बरोबर आहे. हा, कारण आम्ही आता आमची घरची गाडी, स्वतःची गाडी, दोन्ही गाडी आता हल्ली 21 गुलाब झालं, पण आम्ही दुसऱ्यांना बैला देतो. कारण आता ते कमी जास्त होतात म्हणून मागतोय बैल माणूस. बरोबर. ज्याचा बैल पळतोय तो, बरोबर. त्यांना आम्ही बैला देतो समजा. आता बाबांनी तर खूप चांगली माहिती दिली. आदेश, आता तू काय सांगशील ह्या खेळाचा अनुभव, तू काय बोलशील? खेळ चांगला आहे. खेळ खेळणाऱ्यांसाठी चांगला आहे, वाईट करणाऱ्यांसाठी वाईट आहे. बरोबर. विचारांवरती खेळा या. बरोबर. कुठेतरी चांगला विचार घेऊन आपण मैदानात यायला पाहिजे. घरनं जर चांगला विचार असेल आपला, गुलाल करायचा, काय आवाज नाही, काय नाही, आपलं बैल भरले घरी गेला. जर घरनंच जर भांडणाचा विचार करून आला तर मग खेळ चांगला नाही. बरोबर आहे.
आता मथुर तुझा आहे हो, किती दाती आहे काय बोलशील? मथुर 2 दाते आहे. 2 दाती. मग तुम्ही आदत मध्ये घेतला होता का? नाही 2 दात मध्ये आताच घेतलाय. कधी झाली खरेदी? ही आपली गणपतीमध्ये खरेदी केली. म्हणजे आता 4-5 4-5 महिने बरोबर. आता किती गुलाला झाली मग? आता 21 गुलाला झाली. 21 गुलाला ना. सर्व गाड्या तूच पळवल्या का दुसऱ्याच्या हातामध्ये होती? आज फक्त पहिल्यांदा मी दिनेश ड्रायव्हरला बसवलेला. कारण याला गुलालच होत नव्हता. आज माझा थोडा या होता मग मी दिनेश ड्रायव्हरला बसवला. बरोबर. म्हणजे आज तुझ्या अपयश आहे असा बघा मित्रांनो, दिनेश ड्रायव्हर पण आलेत, त्याला पण आपण विचारूया थोडं. भाऊ काय बोलशील? बघा आधी ड्रायव्हर सांगतात कुठेतरी आज त्याला अपयश होत होतं मैदानामध्ये, पण त्यांनी त्याची स्वतःची गाडी तुझ्या हातामध्ये दिली आणि तिच्यावर गुलाल तुम्ही मिळवून दिला. काय बोलशील? आदेश ड्रायव्हरचा विश्वास, बाकी काय नाही. बरोबर आहे. ड्रायव्हर विश्वास आहे म्हणून त्यांनी मला अकलाला गाडी दिली. बरोबर. कशी आणि वासराचा काही त्रासच नाही. 100% मला माहिती आहे पळणार तो पळणारच. तुम्ही दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी आता आतून टाका बाहेरून टाका, चारही खांदी वासरू बोलते. खांदी 21 वासराचा काही त्रासच नाही. मागं घेतला. हा. आता दिनेश काही भरपूर सारे गाडा मालक आहेत मी बघतोय, भरपूर सारे बैलांचं नियोजन आताच्या घडीला ड्रायव्हर करतात मुंबईचे. काय बोलशील? करतात मुंबईचे ड्रायव्हर नियोजनच करतात प्रत्येक वेळेला. मुंबईच्या पैरे करणारे ते ड्रायव्हरच करतात. आजली प्रत्येक ड्रायव्हर प्रत्येकाला विचारून प्रत्येक हाकलतो, त्याचा नियोजन प्रत्येक ड्रायव्हर करतो. बरोबर. आता, मुंबईमध्ये तू तर जयच्या मला वाटतं आधीपासून आहे. काय बोलशील? का सोबतच शिकले त्या क्षेत्रामध्ये? नाही सोबतच आहे हो. आता ड्रायव्हर काय आता नवीन जवानीचा ड्रायव्हर होता. हा, आता बाकी माझी काय विषय नाही. 45 वर्ष बैलगाडी क्षेत्रात आहेत. म्हणजे 1900 समजा 82 पासून आम्ही शर्यत क्षेत्रात आहोत. दुसरी गाडी आपली पळत होती, गावठी पळत होती. त्यांनी पण 3 वर्षात 9 जिंकल्या होत्या. मग त्याच्यानंतर आपल्याला एक बैलाचा छंद असतो, दिसला बैल चांगला दिसला तो कमी किमतीला खरेदी करतो आणि घरी येऊन त्याची पूर्ण दात करून तो पळवतो. पण आज परत समजा 80% आपण जिंकलो. म्हणजे 45 वर्ष माझी बैलगाडी क्षेत्रात गेली. पण पडद्यावर नाही, फक्त एवढाच. बरोबर. पडद्या घालून बहुतेकांना मारलं. बरोबर. आता बघा बाबांचा पण विचार, कारण जुना एक अनुभव आहे. जुना अंदाज आहे त्यांचा, एक जुन्या शेकडेवाला आहे, जुना अंदाज आहे. 45 वर्ष झाली 80 पासून आम्ही बैलगाडी क्षेत्रात आहोत. 80% जीत आपली असतं. परंतु आपण आता किती बैल पळो तरी वरती आपण बिनजोर राहत नाही. कारण बघून राहतो आणि मग समजा आपण कोणावर चरवत नाही. कोणी आपल्याला चरवला मग त्याला खेळ खेळला म्हणजे हरजीत होत त्याचा. पण कोणावर असा चला याच्यावर चरवू असा नाही चरवत. म्हणजे सांगून सांगून आता यांना ड्रायव्हर म्हणतो कोणी विचारायला आला ना तर लावायची, आपण त्याच्यावर जाणून जावचा चरवाची आशा नाही, दोस्तीपूर्वक खेळायचं. प्रेमाचं खेळ, हा प्रेमाचं. प्रेमाचं दोस्ती करून याच्यात काय प्रेमाचा खेळ खेळायचा. चीर करणं हे काय महत्वाचं नाहीये. हे आपण बरीचशी चिरून काय नाही. हारजीत मैदानात कोणतं जाईल त्या मैदानात हारजीत आहेच. हरण्या मॅगी होता त्याचा पण आता युट्यूबला म्हणजे नाव आहे काय हरण्या मॅगी. मग कोणाला जर विचारला हरण्या मॅगी आहे तर तो हरण्या मॅगी बामणवरचा फेमस झालेला आहे. अशी पद्धत आहे. प्रत्येक बैलाचं नाव आहे. बामणवरचा हरण्या मॅगी बोलला ना तरी सुद्धा प्रत्येक ओळखली आहे. कर्जतापासून ती खालापूर पर्यंत ती आपल्या रायगडमध्ये हरण्या मॅगी बोलल्यानंतर बामणवली असं प्रसिद्ध झालेलं आहे. पण एवढ्या पडद्यावर नाही, कारण आपण पडद्यावर जात नाही, पडद्या खालून जातो आणि पडद्या खालून जाऊन मारतो. बरोबर. ही आपली गती आहे. आता दिनेश काय बोलशील? आजचा हा गुलाल मिळून दिलाय, काय बोलशील आजच्या गुलालाविषयी? म्हणजे आदेशच्या विषयी काय बोलशील तू? नियोजन केलेलं आदेशनेच. बैल एक मागच्या मैदानात पण आलतो आम्ही इथेच, पण मागच्या मैदानात आम्हाला काही जोर झाला नाही, आम्ही बिनजोर राहून गेलो. बरोबर. हा. चला, तुम्हाला आजचा हा मथुरचा गुलाल झालेला हा. आहे. या गुलालसाठी मी खूप खूप अभिनंदन देतो आणि पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देतो. लवकरच आपण एक चांगली मोठी मुलाखत घेऊ. आता अंधार होत चालले. धन्यवाद.